मला मारणार? मारू शकते मी. तुम्ही जर माझे नाही राहिलात ना तर मी तुम्हाला दुसऱ्या कुणाचंच होऊ नाही देणार. जीव घेईन मी तुमचा. 20 वर्ष वाट बघितली मी तुमची. दुसऱ्या कुठल्या पोराशी बोलले नाही कधी. नजर वर करून पण नाही बघितलं मी. का? कारण माझ्या मनानं ठरवलं होतं हाच माझा नवरा आहे. सगळं आयुष्य ह्याच्याच नावावर करायचं. आज पळून गेला असेल पण परत येईल. माझा नवरा परत येईल आणि माझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. माझ्याकडे ना लहानपणी एक बावला होता. तात्यांनी मला एकदा जत्रेत नेलं होतं. तिथं मला तो दिसला. मला त्याच्यात तुम्ही दिसला. मी हट्ट केला तात्यांकडं, मला तोच बावला पाहिजे. माझा हट्ट बघून तात्यांनी तो बावला घेतला माझ्यासाठी. 24 तास त्याला जवळ घेऊन असायचे, त्याच्याशीच बोलायचे. त्यालाच नवरा मानलं मी, कारण त्याच्यात माझा गोपाळ होता ना. आणि मग काय झालं, एक दिवस माझ्या मैत्रिणीनं त्याला मागितलं. तिची बावली मला देत तिनं माझ्या गोपाळला मागितलं. मग मी काय केलं माहितीये? तुझा बाहुला किती छान आहे. दे ना मला, मला खूप आवडला. मी नाही देणार. अगं दे ना, मी तुला परत देईन. एकदा सांगितलं ना नाही देणार. अगं दे ना, मी फक्त बघून देते तुला. मी नाही देणार. दे ना, दे ना, दे ना प्लीज. मी तुला फक्त बघून देते ना. दे ना. नाही देणार. थांब, देते. अगं नको ना. नको ना मारूस, प्लीज नको ना मारूस. परत जर माझ्या गोपाकडे वाकड्या नजरेने बघितलंस ना, ह्या बाहुलीसारखीच तुझी अवस्था करेन. तुम्ही मला त्या बावल्यात दिसत होतात, तरी त्या बावल्याला मी कोणाला हात लावू दिला नाही. आता तर तुम्ही प्रत्यक्षात माझा नवरा आहे, त्याला कसं कोणाला हात लावू देईन मी? त्याच्यावर कुणाची वाकडी नजर कशी काय पडू देईन? कुठल्या परक्या बाई सोबत त्याला कसं बघू शकीन मी? जी आपल्यामध्ये आली ती कर्मानं गेली. आपल्यामध्ये आलेल्या माधुरीला मीच मारलं. लग्न करायचं होतं ना तिला तुमच्याशी, तुमच्यासोबत पळून जायचं होतं तिला. संपवलं. तुम्हाला वाचवण्यासाठी श्यामलला पण मीच वर पाठवलं. ती जर जिवंत राहिली असती तर तुम्ही गोत्यात आला असतात. तुम्ही साकेतला ढकलून देताना बघितलं होतं ना तिनं, म्हणून मला तिला संपवावं लागलं. आणि आर्या मॅडम, तिला पण मीच संपवलं. तुमचं बाळ तिच्या पोटात होतं ना, पळून जायचं होतं तिच्या सोबत. संपवलं तिला. कसं सहन करायचं होतं मी? कसं सहन करू मी?